श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. महाशिवरात्र हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. काहींसाठी महाशिवरात्र हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रतीक्षा, तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते. तर काहींसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले, जे विश्वनिर्मिती, संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे. आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतरतात, विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत, आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्ती केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो. असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते. या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते आणि हा एक खोलवर, वैयक्तिक आणि शुद्ध करणारा अनुभव आहे. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे अगणित फळ आपल्याला मिळत असते. आता आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी काही झाडांची पूजा व सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य नक्कीच दूर होईल व आपली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल. काही वनस्पती या घराचे सौंदर्य तर वाढवतात, त्याचबरोबर आपल्या रखडलेल्या कामांना देखील गती देतात. त्यातील एक झाड म्हणजे शमीचं झाड. शमीचं झाड हे पूजेसाठी खास मानलं जातं. याचा संबंध शनिदेवाशी येतो. या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि संकट दूर होतात असे म्हटले जाते. शमीचं झाड भगवान शंकरांशी देखील संबंधित आहे. हे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी वाढते. शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय देखील सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. आता आपल्याला या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यासाठी सर्वात प्रथम आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि एक मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता हे सर्व घेऊन आपण शमीच्या झाडाजवळ जायचं आहे. आपल्या इथे जिथे पण शमीचं झाड असेल, मग अगदी मंदिराच्या बाहेर देखील आपल्याला शमीचं झाड बघायला मिळतं, तिथे देखील तुम्ही ही पूजा सेवा केली तरी पण चालेल. किंवा अगदी तुमच्या घरी जरी शमीचं झाड असेल तर तिथे देखील तुम्ही ही पूजा सेवा नक्की करू शकता. आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे. आता यानंतर आपण तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवर्जून तिथे तुम्ही आसन देखील द्यायचं आहे. मग एखादं पान खाली ठेवू शकता किंवा तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यावरती मातीची पंती ठेवायची आहे. त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फूल व्हायचं आहे. तसेच आपण जे काही कच्चं दूध आणलं होतं ते कच्चं दूध देखील आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. शमीच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तिथे बसून आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणणे शक्य असेल तर आवर्जून हा मंत्र 108 वेळा म्हणावा. यानंतर शमीच्या झाडाला आपण हात लावायचा आहे. आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती शमीच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत, कष्ट करून देखील कष्टाचे फळ मिळत नाही. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. तसेच शमीच्या झाडाखाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला देखील लावायची आहे.
यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा तसेच शनिदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तसेच या दिवशी आपण भगवान भोलेनाथांना शमीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही। आता ही सेवा आपण अगदी सकाळी करू शकता किंवा सायंकाळी जरी सेवा केली तरी पण चालेल। त्यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड। आता बेलाचं झाड प्रत्येकाला माहीतच आहे। समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते, तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली। बेलाच्या पानामध्ये विष निवारण गुणधर्म आहेत, म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल। असे मानले जाते की तेव्हापासूनच भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली। फक्त बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात। बेलाच्या पानामध्ये 3 पाने एकत्र जोडलेली आहेत। हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते। तसेच बेलाच्या पानाचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे, पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे। शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे। देव स्वतः त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात। असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो, त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही। आता याच बेलाच्या झाडाजवळ आपण जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपण शुद्ध जल त्या झाडाला अर्पण करायचं आहे, तसेच थोडंसं कच्चं दूध देखील आपण तिथे अर्पण करावं। आता यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपण मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। या दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे, मग थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे। अगदी तांदळाखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवलं तरी पण चालेल। आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे, किंवा शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता। त्यानंतर आपल्याला एक अखंड तांदूळ घ्यायचा आहे। आता हा तांदूळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा। आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही किंवा नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे। यानंतर आपली इच्छा बोलून झाल्यानंतर हा तांदळाचा दाणा आपण त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। आता आपण जेव्हा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करतो त्या अगोदरच आपण दिवा प्रज्वलित करून घ्यावा। दिव्याला आपण फूल वाहायचं आहे आणि आपण बेलाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। त्यानंतर बेलाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे, स्पर्श करायचा आहे आणि परत आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायची आहे। आता आपण जो काही दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो दिवा आपण उत्तर दिशेकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे। तसेच या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। आता पिंपळाच्या झाडाची पूजा करताना आपण दुर्वा घ्यायची आहे, तसेच कच्चं दूध घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे आणि आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। आता पिंपळाच्या झाडाला आपण कच्चं दूध अर्पण करावं, दुर्वा अर्पण कराव्या, तसेच थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे, काळे तीळ देखील तिथे ठेवायचे आहे। आता हे सर्व ठेवत असताना आपल्याला पिंपळेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे। पिंपळेश्वर महादेव, पिंपळेश्वर महादेव असे आपण म्हणत राहायचं आहे। आता यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो। आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेत आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।